स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आपण करूया एकता प्रीमियर लीग 2026 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत। आणि आता रिया एंटरप्राइजेस वर्सेस लढत तुम्हाला बघायला मिळेल ती प्रवीण पॅन्थर्स या दोन संघांदरम्यान। वेलकम आउट ऑफ भिवंडी दीपक मडवी त्यांना देखील पुढच्या लढतीमध्ये तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। रणधीर आणि त्याच्या सोबतीने बॅटर गणेश मागच्या सामन्याचा हिरो ज्या गणेशनं तुफानी 27 धावांचा डाव साकारला होता आणि तोच पहिल्या मॅच मध्ये हिरो राहिला होता। षटक क्रमांक पहिले घेऊन मार्गस्थ होईल भरत कुमार तांगडी फॅम टीम आपल्याला बघायला मिळते ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे संघ मालक। आणि एका बाजूला प्रवीण तांगडी यांचा संघ तुम्हाला बघायला मिळते ज्यांनी या स्पर्धेतील जो ओपनर सामना होता विजयाने आगाज केला। पहिली मॅच जिंकून विजयी घोडदौड त्यांनी सुरू केली या स्पर्धेमध्ये। आणि आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर गणेश पंचांचा देखील अधिकृत इशारा सामन्याला आपण करतोय सुरुवात। एक लॉंग ऑन डीप मध्ये एक स्क्वेअर लेग दोन फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आणि आता डावाला आपण सुरुवात करतोय। भरत आलाय षटक क्रमांक पहिले घेऊन। लेट्स प्ले गेम ऑन। पहिलाच बॉल थोडासा बॅकफुटला जाऊन कट केला। फिल्डर आहेत शॉट एक्सचा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। फक्त मिळेल एकच धाव थोडंसं कव्हर पॉइंटच्या दिशेने धावत आला होता तो फिल्डर आणि आपल्या डाव्या बाजूने धावत असताना चांगला स्टॉप केलाय। या स्पर्धेमध्ये आज पहिला अर्धशतक देखील आपल्याला बघायला मिळालं। नितीन गवळी नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत होतं अक्षरशः आणि तो वादळ थांबवताच आलं नव्हतं सनम कुमार संघाला। ओहो अपील जोरदार अपील त्या ठिकाणी करण्यात आली होती। विकेट किपरनं थोडीशी चालाकी जरूर दाखवली आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय म्हणजे 1+1 दोन धावा त्या ठिकाणी मिळतील। दोन धावा आता स्कोर कार्ड वरती त्या ठिकाणी वाढल्या जातील आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना 3 या आकड्यावरती 3 रन्स ऑन दी बोर्ड नाव पहिली रात्र या स्पर्धेची। आणि अगदी आपण विचार केला तर अनेक सिनियर क्रिकेटर असतील यंगस्टर क्रिकेटर असतील लेजंड क्रिकेटर असतील या दोन गावातील प्रेमाचे हे ऋणानुबंध अगदी मैत्रीचे संबंध टिकून राहावे आणि या दोन्ही गावातील एकता पुन्हा या जगाला आपण दाखवून द्यावी। आज एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न ईपीएलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आहे। तो यावेळेला मात्र चांगला फटका आहे। शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत उपस्थित बिहाइंड स्क्वेअर चेंडूला पाठवले आणि त्याच्यावरती मिळतात पुन्हा दोन धावा। सध्या गणेश आणि रणधीरनं मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर षटकार लगावला होता आणि षटकारानं आगाज केला होता त्याने डावाला। परंतु तो सध्या या मॅच मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वतः टीमचा कॅप्टन आहे प्रवीण पॅन्थर्स टीमचा। मॅच नंबर 4 चौथा सामना आपण पाहतोय आजच्या रजनीमधील। ओ यावेळेला उडवल्या बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला वेगाने सरसावतोय। क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमालीचे पाहायला मिळतात। बॉलला स्टॉप केलाय अडवलाय आणि त्या दरम्यान ढोन धावा पूर्ण केल्या जातात। स्कोर मोव्स अप विथ द डबल टीमची टोटल 7 ऑन द बोर्ड नाव। पहिल्या षटकामध्ये पहिल्या दोन मॅचेस कुठेतरी फार मोठ्या रणसंख्येचे आपल्याला बघायला मिळाल्या मुकादम। चला प्रवीण पॅन्थर्स 12th मॅन पाठवा। हा फुल टॉस इथे मात्र पुन्हा मोठा फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतात बॉलवर चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डिंग लाजवाब आपल्याला बघायला मिळते आणि निर्णय तेथे पंचांचा आला की या चौकार आहे पहिला चौकार आहे प्रवीण पॅन्थर्स टीम करिता 4 धावा। अखेर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर चांगले केले होते परंतु आज चौकार आला आणि या चौकार संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते त्या 11 धावा। चांगली टोटल आपल्याला आता बघायला मिळते स्कोर कार्ड वर। ओ हो हो लॉफ केलाय ये उडाया मैदानाच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिले थेट डोंगरावर आलाय सिक्सर।
दे दणादण आता फटकेबाजी सुरू केली आहे. मागच्या 2 बॉलवर 10 रन्स पूर्ण केलेत गणेशनं. गणेशचा फॉर्म जबरदस्त आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील 27वा. पुन्हा एकदा ऑन साइडला पीक केलाय. वेकेंड एरिया, खाली क्षेत्र आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवर धावतोय जरूर, परंतु हा चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर आहे. आणखी एक चेंडूला पाठवलंय सीमा पार. या षटकाचा शेवट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 21 धावा या धावफलकावरती लागलेल्या 21 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. आणि असं वाटते की प्रवीण पॅन्थर्सनं मागचा सामना जिथे 80+80च्या वर धावा बनवल्या होत्या आणि आता या मॅच मध्ये त्यांचाच रेकॉर्ड त्यांना ब्रेक करायचा आहे. हो, पण रेकॉर्ड आहे तो म्हणजेच नितीन 11च्या नावे 101 100 धावा बनवल्या होत्या आणि तिथे अर्धशतक देखील बघायला मिळालं होतं. परंतु आता रिया एंटरप्राइजेस देखील कमबॅक करणं जाणते आणि आता गोलंदाजीसाठी आलाय. सेकंड ओव्हर मध्ये बॉलर दया का आना बाकी है और दया आ चुके. राउंड द विकेट. ओ, चांगला बाउन्स मिळाला. एक्स्ट्रा राईज होणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट देखील प्राप्त झाली, परंतु इथे बाउन्स खूपच जास्त होता आणि पंचांनी वाईट देखील घोषित केलाय. वन बाउन्स मध्ये ओव्हरचा देखील इशारा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. स्कोर एका धावेने 22 या आकड्यावर 22 रन्स. दया दरवाजा तोड. नक्कीच डायलॉग आपल्याला. ओ, पुन्हा राईज होणारा बॉल. इट इज अ नो बॉल. सातत्यानं बाउन्सर. खरं म्हणजे त्याला विकेटनं साथ दिलेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. स्लो बाउन्सर होता, एवढासा वेग नव्हता त्या बॉल मध्ये. ओ, जबरदस्त बाउन्स प्राप्त केला, परंतु लागोपाठ दुसरा बाउन्सर होता आणि नो बॉल देखील घोषित करण्यात आले. पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. एक्स्ट्रा धावा खर्च करतोय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना करेल बॅटर रणधीर. फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटच्या बॉलवर स्मॅश करायचं होतं. कवचला खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखी एक वाईट बॉल आला. हा देखील चेंडू खूपच जास्त बाहेर होता. लागोपाठ एक्स्ट्राच्या रन्स आता खर्च करतोय रिया एंटरप्राइजेस संघाचा गोलंदाज दया आणि 24 धावा. पॉवर प्ले मध्ये चांगला स्टार्ट मिळालेला आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. पॉवर प्ले मध्ये जो स्टार्ट मिळायला हवा होता तो स्टार्ट मिळाला. फ्री हिट कंटिन्यू. फलंदाज रणधीरकडे पुन्हा ती संधी असेल. टीमचा कॅप्टन आहे. मागच्या सामन्यामध्ये मोठा डाव साकारता आला नव्हता जरूर. ओ, सरळ रेषेमध्ये हा बॉल होता आणि समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. हा चेंडू मात्र निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. 24 धावा 24 रन्स. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. ओ, यावेळेला इथे शॉट ऑफ गुड लेंथ, हार्ड लेंथला हिट करत असताना ऑन साइडला खेळायचं होतं, हुक करायचं होतं आणि हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. सातत्याने हार्ड लेंथला हिट करण्याचा प्रयत्न करतोय दयाकडे बाउन्स चांगला खरं तर तो खांद्याचा चांगला वापर करतोय गोलंदाजी करत असताना. आणि अखेर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. प्रवीण पॅन्थर संघाच्या अगेन्स्ट कमबॅक करण्याचा प्रयत्न केला रिया एंटरप्राइजेस या संघानं. राउंड द विकेट. ऑन साइडला टर्न केल्या बॉलला. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल येतोय. त्याच्यावरती मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. 25 धावा 25 रन्स ऑन दी बोर्ड डाऊन. ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न राहिलाय. विकेटचा शोध त्यांना घ्यायचा आहे. दोघांमध्ये चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळते. तो रणधीर थोडासा चाचपळताना देखील आपण बघतोय. मात्र गणेश आहे, हुक केलाय आणि चेंडूसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेरचं तिकीट बुक केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार आलाय भव्य षटकार गणेशच्या बॅटमधून. एकतीस धावा या षटकारानं आपल्याला बघायला मिळतात आणि काय बॅटिंग करतोय गणेश.
या मॅच मध्ये देखील वन हँडेडली डाव पुढे नेण्याचा प्रयत्न त्याने केला. हा बॉलवर घेत असताना पुन्हा ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका. बॅटिश लॉंग ऑन कडे बॉल येतोय. फिल्डर येतात बॉलवर. थोडंसं फंबळ आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. चुका कराल तर डेफिनेटली या स्पर्धेमध्ये टिकून राहणं तुमच्याकरिता कठीण होणार आहे. भले तुम्ही लीग मधील पहिली मॅच खेळता, 4 मॅचेस आय थिंक प्रत्येक संघाला खेळण्याची संधी मिळणार आहे, परंतु पहिला विजय सुरुवात मॅटर करते की कॉन्फिडन्स मोमेंटम घेऊन आपण जर स्पर्धेमध्ये सुरुवात केली तर येणाऱ्या मॅचेस मध्ये आपला दबाव कमी होऊन जाईल आणि डेफिनेटली त्या कॉन्फिडन्सनं खेळाडूंचा परफॉर्मन्स देखील चांगला होईल. या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. क्रिकेट हा खेळ निव्वळ ताकदीचा नाहीये, युक्तीचा देखील आहे आणि दयानं ती युक्ती लढवली आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि हा तिसरा डॉट बॉल त्याच्या ओव्हर मध्ये जरूर आलाय. रन्स त्यानं सुरुवातीला खर्च केला, एक षटकार देखील आला, परंतु 3 चेंडू डॉट देखील आपल्याला बघायला मिळाले आणि एकूण पॉवर प्लेचा केस संपला. 2 ओव्हर मध्ये धावा धावफलकावरती 33. निखिल आला षटक क्रमांक 3 आणि सामना करेल फलंदाज रणधीर. ओ यावेळेला स्मॅश केलाय, सुपर शॉट. कव्हर पॉइंटला फिल्डर येत आहेत आणि त्या ठिकाणी पकडलाय झेल. फटका चांगला होता परंतु अंतर योग्य कापता आलेलं नाहीये आणि खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. कॅप्टन गॉन. फटका आपल्याला बघायला मिळाला होता परंतु सरळ फिल्डरलाच निवडला. डीप मध्ये कव्हर पॉइंटला जो फिल्डर उपस्थित होता, एकमात्र फिल्डर आहे जो ऑफसाइडला आउटफील्ड मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन साठी आहे आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळाला. नवीन फलंदाज आलाय विजेंद्र. मागच्या सामन्यामध्ये 29 धावा या विजेंद्रच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. आय थिंक 32 धावा नॉट आउट बनवल्या होत्या आणि तोच विजेंद्र दाखल झालाय. तो पुन्हा त्याच दिशेने बॉल. आता पॉइंट आहे डीप मध्ये. झेल होता जरूर, मात्र क्षेत्ररक्षकानं तिथे वन बाउन्स न बॉल कलेक्ट केला. सुरुवातीला स्टार्ट घेणं गरजेचं असं फिल्डिंग करत असताना फिल्डरचं हे काम महत्वाचं की बॉलर ज्या वेळेला धावतो त्यावेळेला स्टार्ट घेणं गरजेचं असो. धाव तिथे मिळाल्या 2 आणि 2 धावांनी स्कोर पुढे गेल्या धावफलकावरती. 35 धावा 35 रन्स. आदरणीय कुमार तांगडे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या मालकीचा संघ अर्थातच रुया एंटरप्राइजेस हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. EPL एकता प्रीमियर लीग ओ हो अपील, जोरदार अपील केली आहे परंतु सांगतायत की वन बाउन्स न बॉल आलाय. बॅटची एज होती आय थिंक परंतु टप्पा घेऊन चेंडू निघालाय असं अंपायरचं म्हणणं आहे. तेच का सर मात्रे सर? येस, इशारा समजतो आम्हाला. काल देखील गणेश सरांचे इशारे खूप चांगले होते आउटफील्ड मधून. पुन्हा एकदा बॉल होतो यार. ओ हो लॉफ केलाय कडक
स्टँड अँड डिलिव्हर. खडक बेधडक बेदणका सिक्सर. स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे बॉलला भिरकावून दिलं होतं. सर लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येणारा टावरिंग सिक्सर. बेचाळीसावा धावफलकावरती 42 रन्स. ओ पुन्हा पिकअप. वन मोर बिग हिट. आणखी एक दर्जेदार सिक्सर. ढगात पाठवलाय चेंडूंना. मागच्या 2 बॉलवर ढगात पाठवलाय. खरं तर हुकचा फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अकूट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती हल्ला केला. देख घुमा के हल्ला बॉल. बॅटिंग आता करतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र. 48. पुन्हा फुल टॉस. फुल टोल वसूल केलाय. डोंगरावर पाठवलंय चेंडूला. आणखी एक सिक्सर. तीन चेंडूंमध्ये 3 सिक्सर आपल्याला बघायला मिळाले आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आता पुढे जाताना 56 या आकड्यावरती 3 ओव्हरचा खेळ अजूनही 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 3 सिक्सर लागोपाठ आपल्याला निखिलच्या विरुद्ध बघायला मिळाले. यानंतर गोलंदाजी करण्यासाठी सनी आलाय बॉलिंग मार्कवर. 4थं षटक असेल. कमबॅक करावं लागेल. 54 धावा अगदी वेगानं रन्स आता या ठिकाणी जोडल्या जात आहेत. यानंतर संदेश सोल्जर्स वर्सेस कृष्णा एंटरप्राइजेस या 2 संघांदरम्यान पुढील लढत आपल्याला बघायला मिळेल. कृष्णा एंटरप्राइजेस संघ तर पूर्ण या ठिकाणी मंचावर दाखल झालेलाच आहे. चला संदेश सोल्जर्स आपण देखील टॉससाठी यायचंय. आलेत का? आवाज करा आलेत की नाही. सनी आलाय आणि सनीनं पहिलाच बॉल स्क्वेअर टाकलाय. त्या ठिकाणी पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा होतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी आणि आता चेक केलं जाईल की विकेटच्या बाहेर बॉल पडला आहे का. वाईट तर आहेच परंतु फ्री हिट मॅटर करतं. जर न आला तर फ्री हिट मिळेल या पुढचा बॉल. एक्झॅक्ट बॉलची पिचिंग आता तिथे चेक केली जाईल. विकेटच्या बाहेर पिच झाला आहे का चेंडू ते आता एक्झॅक्ट बघायचं आहे. चला पिचिंग आउटसाइड द विकेट. नो बॉल. 55 धावा धावफलकावरती आणि यापुढील आता बॉल असेल तो फ्री हिट. गणेश स्ट्रायकिंग एंडला फ्री हिट बॉल. फ्री हिट वर सुपर हिट. आणखी एक सिक्सर. तगडा फलंदाज गणेश काय बॅटिंग करतोय आज. सुपर इनिंग हिअर वन्स अगेन. गणेशच्या बॅट मधून या ठिकाणी आपल्याला वेगवान रन्स बघायला मिळतात.
पहिल्या मॅच मध्ये देखील सामनावीर, या मॅच मध्ये देखील आता वैयक्तिक 30च्या वर धावा 37 वर जाऊन पोहोचलाय आणि आता या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक तर बघायला मिळत नाहीये ना. 61 धावा धावफलकावरती लागल्यात. तुफानी फटकेबाजी गणेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. प्रवीण तांगडे यांनी बोली लावली या खेळाडूवरती, ते सार्थकी ठरत असताना एक मात्र सामना लो स्कोरिंगचा बघायला मिळाला आपल्याला. जित्तू गवळीच्या बॉलिंग अटॅकनं भरपूर कमी रन्सवर थांबवलं होतं प्रतिस्पर्धी संघाला. समोर समोर लॉफ केलाय, लॉंग ऑफचा फिल्डर आता चेंडूच्या खाली येतोय आणि झेलची संधी आहे खेळाडूबाद. मोठा धक्का लागेल प्रवीण पॅन्थर्सच्या संघाला. गणेशच्या खेळीचा अंत होतोय. 37 धावांचं महत्वपूर्ण योगदान आणि लागतोय दुसरा धक्का. आतमध्ये दाखल झालाय. सन ऑफ राकेश पाटील. कनुज पाटील इज ऑन स्ट्रायकिंग इन नाव. सोडून दिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 62 या आकड्यावरती. वडिलांनी अनेक मैदान गाजवलेत, आता कनुज आता मैदानामध्ये दाखल झालाय. राकेश पाटील यांचे सुपुत्र. वाईट चेंडू त्याच्या विरुद्ध आलाय. ओ कनुजला देखील आल्या आल्या पिकअप शॉट पिक केला लेन बॉलला आणि पाठवलं सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे. भीम टोला, वज्र टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. जबरदस्त टायमिंग या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं. कनुजच्या बॅटमधून येणारा हा दर्जेदार फटका होता. या फटक्याचा दर्जा फारच मोठा होता. चला बक्षीस काय लावायचं आहे? कंपल्सरी. आणि एक हॅट्रिक झाली विजेंद्रची ना. चला विजेंद्र यांची एक हॅट्रिक झालेली आहे. 500 राजेंद्र पाटील यांच्याकडून दिले जातील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता 68 धावा आणि प्रत्येक 50 साठी देखील त्यांनी काहीतरी पारितोषिक 500 आहेत ना. येस, प्रत्येक अर्धशतकासाठी देखील लावलेला आहे. पुन्हा एकदा बॉल होतोय यासनी. ओहो, यावेळेला बॅटची एज. विकेट किपर साठी सोपा झेल होता. फलंदाज बाद. कनुज गॉन. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होते प्रणय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज झालाय. सनीनं अखेर सफलता आपल्या संघाला मिळून दिली. षटकारानंतर चांगला कमबॅक करताना तो दिसलाय. परंतु आता प्रणय आलाय आणि प्रणयने देखील बॉलला उडवलाय सर लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आलाय आणखी एक दमदार सिक्सर. जो आ रहा है वो मार रहा है, जो गेंदबाज आ रहा है वो खा रहा है. 74 धावा. प्रवीण पॅन्थर्स. बॅटिंग किती मजबूत आहे या टीम मध्ये. ओ यावेळेला थोडंसं कमी गतीने टाकलेला बॉल. आता विकेटची संधी असेल. धावबादचा प्रयत्न केला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि खेळाडू त्या ठिकाणी प्रणयला आता मैदान सोडावं लागेल. एकटाच पळत सुटला होता नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरचा. खरं तर त्याला प्रतिसाद मिळालाच नव्हता आणि धावबादच्या स्वरूपामध्ये हा खेळाडू बाद झाला. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 74 असताना हा धक्का लागलाय. 4था. 74 धावा. प्रवीण पॅन्थर्स. 74 धावा. प्रवीण पॅन्थर्स. बॅटिंग किती मजबूत आहे या टीम मध्ये. ओ यावेळेला थोडंसं कमी गतीने टाकलेला बॉल. आता विकेटची संधी असेल. धावबादचा प्रयत्न केला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये हा खेळाडू बाद झाला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये हा खेळाडू बाद झाला. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 74 असताना हा धक्का लागलाय. 4था.
आणि चला आता एक फिल्डर तुम्हाला एक्स्ट्रा सर्कल मध्ये ठेवावा लागणार आहे रिया एंटरप्राइजेस टीम, कारण 23 मिनिटे तुम्ही जास्त घेतलेले आहेत. जवळपास 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हर्स पूर्ण करायच्या होत्या. 3-3.5 मिनिटं तुमच्याकडे तुम्ही एक्स्ट्रा वापरलेले आहेत. तसे आपण ड्रिंक साठी 2 मिनिटं एक्स्ट्रा देतोय, तरी देखील 22 होतात. आपण 24 मिनिटं घेतलेले आहेत. सनीनं एक विकेट जरूर प्राप्त केली, 2 विकेट प्राप्त केल्या, परंतु 3 सिक्सर. यस्मिन आले नवीन बॅटर. गोलंदाज सज्ज होतोय. अजय आलाय, पहिलाच बॉल अजयचा. यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान हा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु हा चेंडू सरळ येते डॉट बॉल. अजयनं निर्धाव चेंडूनं सुरुवात केलेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला कॅच ड्रॉप झालेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. शहात्तर धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 76 रन्स ऑन द बोर्ड नाव. लास्ट ओव्हर अजयला सुरुवात तर चांगली मिळाली आहे. स्ट्रायकिंग एंडला वीरेंद्र. वीरेंद्र ऑन फायर. आग ओकणारी फलंदाजी त्याच्या बॅट मधून बघायला मिळते. स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉलला पाठवल्या स्विंग करत असताना 6 धावांसाठी भिंगरी शॉट, सिक्सर. धावा बनवले होते आणि या मॅच मध्ये प्रवीण पॅन्थर्सनं 82 धावा बनवल्यात. वा, अजून 3 बॉल बाकी आहेत. नितीन 11चा देखील बरोबरी ते करू शकतात. वीरेंद्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. बॅटच्या आतीकडा रुबी कट. इनसाइड एज घेत असताना बॉल मागे आला फाईन लेग कडे. येतो हा निर्धाव चेंडू. धावा धावफलकावरती 82 धावा स्थिर आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. वैयक्तिक विजेंद्रचा विचार केला तर 4था सिक्सर आलाय आणि इंडिव्हिज्युअली तो बॅटिंग करतोय 28 धावांवरती. आणि वेलकम दरम्यान शुभागमन झालेला आहे पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, आपलं स्वागत आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल होतो आणि 1 धाव. आणि नक्कीच कांतीलाल मुकादम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेकरिता त्यांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर, धावा किती आहेत या बॉलवर? एकच धावा आहे का? चला, एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती असेल 83 धावा आणि शेवटचा बॉल. यावेळेला मात्र हा चेंडू अगदी सरळ रेषेमध्ये होता आणि आलाय डॉट बॉल. याचबरोबर पहिलं सत्र संपलं आणि एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळते त्या एकूण 83 धावा आणि 84 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. चला तर कृष्णा एंटरप्राइजेस आणि टीम संदेश सोल्जर्स दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. स्वर्गीय रिचा गवळी टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनचं आपण करूया स्वागत. संदेश सोल्जर्स कॅप्टन या कुमार तांगडी यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. कुमारजी तांगडी यांच्या माध्यमातून रिया एंटरप्राइजेस हा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय आणि त्यांच्या शुभाचे आपण येथे टॉस करणार आहोत. चला तर टॉसची माहिती देऊया. एका बाजूला रिचा स्मृती आणि दुसऱ्या बाजूला एकता प्रीमियर लीग. एकता प्रीमियर लीग अशी मागणी आहे दीपक मडवी यांची आणि तेच आलेलं आहे. म्हणजे टॉस जिंकलाय कृष्णा एंटरप्राइजेस संघानं. पाहुण्यांना विनंती आपण पुन्हा मंचावरती बसावं. दीपक मडवी
फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन, विजयानं सुरू झालेल्या टॉस जिंकला, काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. काय कारण मागचं? आपण बघतो की फर्स्ट इनिंग मध्ये भरपूर रन्स येतात आणि त्याच्यानंतर त्या रन्स होत नाहीयेत, तरी तुम्ही फिल्डिंग का करणार आहात? नाही, आता क्लायमेट थोडा चेंज झाला आहे, थोडा थंडावा पण आला आहे, पण तरी पण असं काय नाही, आमचा एक गेम प्लॅन आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करून समोरच्या टीमला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकू. आणि एक महत्वाचा क्वेश्चन की सचिन बडवी यांनी सांगितलं होतं की या स्पर्धेचा मूळ हेतू आहे की तुमच्यासारखे दिग्गज खेळाडूंसोबत काही यंगस्टर गावातील किंवा खारडी गावातील खेळाडू खेळ त्यांना तुम्ही अनुभव शेअर कराल तर येणाऱ्या काळामध्ये ते चांगले क्रिकेटर घडू शकतात. हा आयोजकांचा हेतू आहे. तुम्हाला काय वाटतं की तुमचं मार्गदर्शन मिळून इथून हा प्लॅटफॉर्म या यंगस्टरसाठी चांगला आहे? नक्कीच, निश्चितच चांगला आहे. खूप चांगली संकल्पना आहे आणि यंगस्टर पोरांना मी एकच सांगेन का तुम्ही जर क्रिकेट खेळाल तर तुम्ही 100% द्या. जर तुम्हाला 100% जर द्यायचं नसेल तर तुम्ही क्रिकेट खेळू नका. तुम्ही दुसऱ्या कुठेतरी तुमच्या कामामध्ये फोकस करा. जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे तर तुम्ही तुमचं 100% दिलं तर त्याच्यातून नक्कीच काहीतरी चांगलं तुम्हाला निष्पन्न होईल. हॅलो हॅलो, शुभेच्छा असतील तुम्हाला. बॅटिंग करायची आहे, बॅटिंगच केली असती की बॉलिंग केली असती? आम्ही पण बॉलिंग केली असती. मग आता बॅटिंग करायची आहे. क्रिकेटमध्ये दोन्ही गेम प्लॅन तुम्हाला सेट ठेवावे लागतात. आता काय पर्टिक्युलर एखादा आकडा की मडवीच्या विरुद्ध काय गेम प्लॅन असेल की किती रन्स बनवण्याचा प्रयत्न असेल 5 ओव्हरमध्ये? नक्कीच समोरची टीम खूप चांगली आहे, त्यांची बॅटिंग लाईन चांगली आहे, तरी पण आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कोणते बॅटर असतील जे पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करतील, खास करून 40+चे? 40+ विजय आहे, संतोष आहे आणि मी आहे. चला तर शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकी जिंकले कृष्णा एंटरप्राइजेस संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपण जाऊया आता समालोचन कक्षामध्ये आणि आता आवाज पुन्हा ऐकायला मिळेल कॉमेंट्री बॉक्स मधून तो डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा. थँक्स समीर ठाकरे. पण आपण हॅलो, तोपर्यंत एक विशेष सत्कार करणार आहोत, खास करून लिजेंडरी क्रिकेटर आणि आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. विशेष म्हणजे श्री सागरजी खुताडे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय का त्यांच्या माध्यमातून. आणि मी कुमार तांगडे यांना विनंती करतोय आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. कुमार तांगडे आपण यायचं आहे. आणि हार्ट ऑफ भिवंडी इज अ लिजंडरी क्रिकेटर, त्यांचा आम्ही सत्कार करतोय. दीपक मडवी यांचा सागरजी खोताडे यांनी स्पॉन्सर केली आकर्षक ट्रॉफी लिजेंडरी क्रिकेटर दीपक मडवी यांना देऊन त्यांना आम्ही सन्मानित करतोय. नक्कीच दीपक मडवी यांनी खरं तर खूपच चांगलं क्रिकेट आतापर्यंत पायगाव गावासाठी खेळलेलं आहे आणि आज ते खेळतायत आणि त्यांना अजूनही अविरत त्यांनी खेळत राहावं अशी आमची समस्त ग्रामस्थांची इच्छा आहे. आणि ऑल दी बेस्ट दीपक. तर वळूया आपण मॅचकडे. चौऱ्याऐंशी धावांचं लक्ष्य आहे. पहिला चेंडू फटका फसलेला आहे आणि एक सोपा सुंदर झेल. सागरेची खेळी संपुष्टात. बघितलं आपण सुरुवातीला प्रवीण पॅन्थर्समध्ये गणेशने जबरदस्त बॅटिंग केली होती, त्यानंतर विजेंद्रने जबरदस्त बॅटिंग केली आणि 83 धावा आणि 84 धावांचं लक्ष्य. सुरुवात खरं तर खूप चांगली बघायला मिळाली. सागरने षटकार लगावला, त्यानंतर 8 धावांची खेळी केली, मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यामध्ये सागराची खेळी संपुष्टात आलेली आहे. दय आलेला आहे. नवीन फलंदाज फुल टॉस स्वंग केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खराब चेंडू होता, डाव्या स्टेवरला फुलटा चेंडू आणि अगदी स्वंग केला होता, फेकून दिला होता डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. षटकार. षटकारने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 14. 84 धावांचं विशाल लक्ष्य आहे. जवळपास 17 धावा आस्किंग 100 आवश्यक धावगती जर आपण बघितली तर. गोलंदाज गणेश
हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल, कारण सोहेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या स्टेजच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 15. दयानी उमेश अशी जोडी. फुलटॉस चेंडू आहे, हा सुद्धा जाईल सीमा रेषा पार. षटकार. व्हॉट स्टार्ट. 21 धावा झालेल्या आहेत. भले एक फलंदाज बाद झाले, 5 चेंडूमध्ये 21 धावा आणि अगदी पहिल्या षटकामध्ये गणेशला आसमान दाखवलेलं आहे. चांगली बॅटिंग दया करताना पाहतोय. 2 षटकार दिले आपण ते लगावलेले आहेत. 21 धावा या षटकातील शेवटचा चेंडू. गणेश हुक करण्याचा प्रयत्न मात्र फसलेला आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल जातोय, पण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते आणि एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. 84 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना 1/21 रिया एंटरप्राइजेस. कुमार तांगडी फॅम टीम आहे. रिया एंटरप्राइजेस आणि प्रवीण पॅन्थर इंजिनियर प्रवीण तांगडी फॅम टीम. खारडी विरुद्ध खारडी असं हे द्वंद्व आहे, कारण आमची जी स्पर्धा एकता प्रीमियर लीग म्हटल्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पायगाव आणि खारडी, त्यामुळे संपूर्ण पायगाव आणि खारडीतील लिजंड क्रिकेटर असतील, नामांकित क्रिकेटर असतील, युवा क्रिकेटर असतील खेळताना दिसतील. आणि खऱ्या अर्थाने एकता प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकता, अखंडता आणि बंधुता हा सुद्धा एक उद्देश या स्पर्धेच्या माध्यमातून साध्य होणार आहे. याला वाड शॉट अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे. वाईड ऑफ लॉंग सीमारेच्या बाहेर. षटकार. वेलकम धनंजय अण्णा गवळी, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे VIP कक्षामध्ये. ज्यांचं नेहमीच स्पर्धा संपन्न करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य असतं असं एक व्यक्तिमत्व म्हणजे धनंजय अण्णा गवळी. वेलकम. फटका फसलेला आहे, मात्र झेल होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण अशा प्रकारचा झेल गोलंदाज घेऊ शकत नाही. फारच अपवादात्मक वेळा झेल घेतलेला आहे, पण काय सुरुवात आहे. 29 धावा झालेल्या आहेत. प्रवीण पॅन्थर्स अगेन्स्ट रिया एंटरप्राइजेस. एकता प्रीमियर लीग मधली ही महत्वपूर्ण मॅच. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली जातोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. रॉंग अँड थ्रो. जर थ्रो गोलंदाजीच्या दिशेने असता तर कदाचित धावबाची संधी होती. पंचांचा 22चा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या 30. रणधीर पुढे एकदा मार्गस्थ होईल. संघाचा कॅप्टन आहे रणधीर. पूल करण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र एक सोपा सुंदर झेल. आणि फलंदाज दया याचा होतोय खत्म खेळ. पण दयाने मात्र सुरुवात चांगली केली होती. असं वाटलं होतं मोठी धावसंख्या उभी करेल, कारण 2 त्यांनी षटकार लगावले. त्यानंतर मात्र 4 चेंडूमध्ये 12 धावांची उपयुक्त खेळ केली, डावाला आकार दिला, पण मात्र फिनिशर होऊ शकला नाही. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय तो म्हणजे की मॅन भावेश. धावसंख्या खूप चांगली आहे, म्हटलं तर 30 धावा. भावेशने जर 50 धावा जर पटकावल्या तर 5,000 रुपयाचा पारितोषिक धनंजय अण्णा गवळी यांच्याकडून. तसाही भावेश अर्धशतकांचा बादशाह आहे. हा चेंडू उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर जातोय. स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आहे. अवंतर धाव मिळेल 31. आणि आमचे उद्योगपती तसेच वीज उत्पादक संघटनेचे पदावर ते चांगल्या रीतीने कार्य करतात, अपार मेहनत करतात. आमचे राजीव पाटील यांच्याकडनं प्रत्येक 50ला 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. वाड शॉट, कट शॉट
कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर सीमापार चौकार. 35 धावा झालेल्या आहेत. हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपये. विकेट हॅट्रिक असेल, लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार. आमचे राजू पाटील प्रसिद्ध उद्योगपती, आमचे प्रसिद्ध वीट उत्पादक आणि जी संघटना आहे, संघटनेच्या माध्यमातून चांगलं कार्य करतात राजू पाटील आमच्या पायगावचे, यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार आणि विकेटची हॅट्रिक. हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. डाव्या एष्टीच्या बाहेरून जाईल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झाली 36. चांगली धावसंख्या आहे, कारण आपण पाहतोय की तब्बल हे दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि एक दमदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात. पुन्हा फटका फसलेला आहे, पण झेल होईल का? नाही. चेंडू जाईल पुन्हा कव्हर सीमारेषेकडे. आणि काय होतंय, चेंडू अडवलेला आहे का बघायचं आपण. 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने आता धावसंख्या वाढते 38. धावा झाले 38. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि अगदी दमदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात. कारण आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती देत आहेत की जवळपास पाहतो की 17 धावांचा आस्किंग रन रेट आहे जवळपास, पण मात्र सरासरी जी आहे ती 1900 आहे. म्हणजे आता आवश्यक धाव कधी कमी झालेली आहे, 15.33. आणि मात्र कनुज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. कनुज असा एक गोलंदाज लेदर क्रिकेटर आहे. कनुज आणि राकेश पाटीलचं आमच्या पायगाव संघासाठी खूप मोठं योगदान आहे. कनुज मार्गस्थ होईल. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. जोरदार अपील केलं जात आहे. दोन धाव पण आता आवाज इतका जोरात येते, काय घडलंय. करून ज्यामध्ये स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत, मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. चव्वेचाळीस धावा झाल्यात 44. तिसरं षटक हे मार्गस्थ आणि 84 धावांचं लक्ष आहे. 84 इज टार्गेट, म्हणजे 16 चेंडू आणि 40 धावा. पण दोन्ही बॅटर आक्रमक आहेत, हे विसरून चालणार नाही. उमेश आणि भावेश दोन्ही बॅटर खूप आक्रमक आहेत. एक 40+ बॅटर आहे, तर दुसरा आहे तो जबरदस्त अर्धशतकांचा बादशाह त्याला संबोधलं जातं. आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ पुन्हा एकदा फ्रेश येऊन कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत. स्वागत आहे सुभाष धुमाळ. 44 धावा झालेल्या आहेत. 84 धावांचं लक्ष आहे. उमेश आणि भावेश अशी जोडी खेळपट्टीवर. उमेश खेळतोय, त्याने एक षटकार लगावलेला आपल्या वैयक्तिक 12 धावांवर आणि भावेशने एक चौकार लागवलेला खेळतोय 6 धावांवर. स्ट्राईक ऑन स्ट्राईक, उमेश ऑन स्ट्राईक. कनुज 8 ते 10 पावलांचं रनअप, वेगवान गोलंदाज. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा ऑन साइडला खेळायचा होता, मात्र लॉंग ऑन ला क्लिअर करू शकला नाही. वाईड अप लॉंग ऑन ला चांगला झेल समाप्त केला जातोय आणि उमेश याची खेळी संपुष्टात.
तिसरा फलंदाज बाद होती. सुरुवातीला सागर बाद झाला. सागरने पण खरं तर सुरुवात चांगली केली होती. षटकार लगावला. 2 चेंडूमध्ये 8 धावा पटकावल्या. त्यांना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सागर बाद झाला. त्यानंतर दयाने सुद्धा 2 षटकार लगावले. चांगली सुरुवात केली. तो सुद्धा बाद झाला. त्यानंतर असं वाटलं की उमेश आणि भावेशमध्ये पार्टनरशिप बघायला मिळते. त्यानंतर उमेश याची खेळ सुद्धा संपुष्टात आलेली आहे आणि आता मात्र उमेश बाद झाल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी येतोय. रोनित आलेला आहे. कनुजला विकेट प्राप्त होते. हा चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि चेंडू जाईल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जो आ रहा है वो दे रहा है. जो आ रहा है वो दे रहा है. प्रत्येकाने षटकार लागवलेला पाहू शकता आपण. सुरुवातीला सागरने षटकार लगावला. त्यानंतर उमेशने लगावला. त्यानंतर दयाने अजिबात दया दाखवलीने लागोपाठ 2 षटकार लगावले. त्यानंतर रोनितने षटकार लगावला. भावेश थोडासा अपवाद, त्याने मात्र चौकाराने सुरुवात केलेली आहे. 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज सुद्धा पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीला थोडासा बाहेर होता. तिसऱ्या पंचाची मदत पंच वाईटसाठी घेतील. हे एक चांगला डिसिजन म्हणता येईल, कारण टेक्नॉलॉजी तुमच्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही मदत घ्यायला हवी. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली जाईल. वेदर इट इज अ वाईड यॉर्कर ऑर वाईड, 2 गोष्टी घडतील. इट्स अ वाईड बॉल. 51 धावा झाल्या आहेत. 51 धावा, 84 धावांचं लक्ष्य आहे. धावांचा पाठलाग चांगल्या प्रकारे होताना दिसतोय. हा फटका मात्र फसलेला आहे. झेल होईल का? 3 क्षेत्ररक्षक होतो आणि पहिले आप गाडी छूट गई. कॉलिंग होणं फार गरजेचं आहे. आणि मला असं म्हणायचं की यष्टी रक्षकाने प्रयत्न का केला गेला, कारण आपण पाहतो पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याला संधी होती, 1 धावी मिळाली. धावसंख्या झाली 52. 52. कनुज, हा बॅटला स्पर्श होतोय. खराब क्षेत्ररक्षण. याला काय म्हणायचं आता? कुठला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी? तुम्ही जेव्हा स्लीप मध्ये किंवा थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करताना लवचिकपणा दाखवावा लागतो. हा जो क्षेत्ररक्षक आहे ना, अगदी जागेवर उभा राहिला आणि त्याने चेंडूला वाट करून दिली. सीमारेषेची डीप थर्डमॅन. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. अब तक 56 धावा झालेल्या आहेत. आणि आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. याला फटका खेळाय शॉर्ट फायनल जातोय. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या झालेली 57. स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत.
57 धावा झालेल्या आहेत. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. 11-27. हा चेंडू अपील केलं जातंय, बट इट्स अ वाईड यॉर्कर, डॉट बॉल. दहा चेंडू आणि 27 धावा. 10-27. भावेश इज ऑन स्ट्राईक. हा चेंडू वाटा शॉट, कव्हरच्या डोक्यावर चेंडू हवेत. सोपा झेल सुटतोय डीप कव्हरला. आणि मला असं वाटतंय की प्रवीण पॅन्थर जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना फेविकॉलची आवश्यकता. प्रवीण पॅन्थरच्या क्षेत्ररक्षकांना फेविकॉलची आवश्यकता आहे, म्हणजे जेणेकरून चेंडू हातात पडल्यानंतर तो चिपकून राहील. हा झेल जर बघितला अतिशय सोपा झेल. धावबाद झालेला आहे, परंतु ज्या फलंदाजाला बाद जर केलं असतं भावेशला तर मात्र मानसिक दबाव जबरदस्त निर्माण झाला असता. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय सनी. 9 चेंडू आणि 26 धावा. 9 चेंडू आणि 26 धावा. या षटकातले 3 चेंडू फार महत्वाचे ठरणार आहेत. हा चेंडू सुद्धा इट्स अ वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी करतोय, पण अशा प्रकारची गोलंदाजी कधी कधी घातक ठरते, कारण अशा प्रकारचे कधी कधी वाईड होऊ शकतो. पण तितका कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. आणि प्रणयकडे हा आत्मविश्वास बघायला मिळतोय. प्रणय आता हिमांशू. चांगला चेंडू आहे, बीट केलंय, पूर्णपणे चकित केलंय. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत फक्त 2 धावा दिलेल्या आहेत, फक्त 2 धावा. आणि या षटकातील शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू मात्र स्वैर आहे, दिशाहीन आहे. मी सांगितलं होतं की तुम्ही जर वाईड यॉर्कर टाकायला बऱ्याच वेळा गेला, धोका सुद्धा निर्माण होतो. चेंडू थोडासा बाहेर गेला तर पंचांचा इशारा येतोय, वाईड बद्दल तो इशारा आलेला आहे. आता मात्र समीकरण बदलत आहे. 7-25. 7-25. फटका फसलेला आहे. 6-25. आम्ही वळतोय स्वागत आणि सन्मानाकडे. भावेश मुकादम यांना मी विनंती करणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते रिया एंटरप्राइजेसचे सर्वा कुमारजी तांगडे यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. कुमारजी तांगडे यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. खरं तर अजूनही मुकादम सलम कुमार उन्नती संघाचे अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज होते. त्यांचं स्वागत सन्मान सलम कुमार आपल्या शुभ हस्ते करते. सलम कुमार गवळी. ओळे आपण मॅच कडे. गोलंदाजी प्रवीण, टीम ओनर, संघाचा टीम ओनर आहे प्रवीण तांगडी. 6 चेंडू आणि 25 धावा. आणि हे द्वंद्व फार चांगलं बघा, एकाच संघात दोन्ही खेळतायत भावेश आणि प्रवीण. याला मात्र ड्राईव्हचा फटका, चांगला फटका, सरळ चेंडू जाते लॉंग ऑनला. खराब क्षेत्ररक्षण, धाव घेतली नाही. का घेतली नाही हा प्रश्नचिन्ह आहे. खरं तर 2 धावा त्या ठिकाणी होऊ शकल्या असत्या,
पण प्रयत्नच केला गेला नाही. 5-25, 5-25, 5 चेंडू आणि 25 धावा. पुल आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावा 4-19, म्हणजे प्रत्येक चेंडूला सीमारेचा रस्ता दाखवावा लागेल. 2 षटकार 2 चौकार किंवा 3 षटकार, किमान 3 षटकार किंवा 2 चौकार आणि 2 षटकार. 4-19. प्रवीण तांगडी शॉर्ट रनअप. खराब चेंडू आहे. समीकरण बदलतंय. 4-18, 4-18. एक गोष्ट मात्र, एक भावेश असा एक खेळाडू आहे की तो कुठल्याही क्षणी मोठे फटके खेळू शकतो, विजय प्राप्त करू शकतो. प्रवीण, एक चेंडू त्याला चांगल्या प्रकारे हाताळावा लागेल. एक चेंडू डॉट करणं गरजेचं आहे. किमान 4-18चं समीकरण आहे. 4 चेंडू 18 धावा. डाईव्ह केलेले धाव घेतली जाणार नाही आणि आता मात्र मानसिक दबाव असणार आहे तो भावेश्वर, कारण तिन्ही चेंडूवर एअर स्ट्राईक आउट ऑफ द पार्क. मी सांगितलं होतं की एकाच संघात दोघे जण खेळतात, त्यामुळे एकमेकाचा खेळ दोघांना माहिती आहे. प्रवीण पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. इट्स अ डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे. आणि आता मात्र फक्त प्रवीणने ठरवलं तरच त्याच्या संघाला तो पराभूत करू शकतो या मॅच मध्ये, कारण प्रवीण टीम ओनर आहे. त्याने ठरवलं तरच त्या संघाला पराभूत करू शकतो. खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. 2 चेंडू आणि 17 धावा. 2-17. दोन चेंडू जर डॉट झाले तर 500 रुपयाचं पारितोषिक राजू पाटील यांच्याकडून. पंचांचा इशारा आहे आणि पंच तिसऱ्या पंचांची मदत घेतील. वेदर इट इज नो ऑर वाईट, त्यासाठी मदत घेतील. वाईट बॉल तर डेफिनेटली आहे, पण तो नो आहे का हे पाहण्यासाठी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. वाईट बॉल. नो असला ना वाईट असला फारसा फरक पडणार नव्हता. फुल टॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा. आता फरक पडू शकतो, मात्र बॉलिंग साइड कडनं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. DRS चा वापर का केला गेला तरी पण मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. तिसरे पंच भाऊ पाटील पाटील, टीव्ही पंच.
इट्स अ नो बॉल. बीमार. आणि आता मात्र धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडू आणि 11 धावा. 17 धावांची आवश्यकता होती. हे 7 आलेले. एक 6+1 7 धावा आल्यात. मी 2 चेंडू आणि 10 धावा. वाईट टाकल्यानंतर 17 धावा होत्या. या चेंडूवर 6+1 7 धावा आलेल्या आहेत. आता आवश्यकता आहे ती 10 धावांची. एक मिनिट आम्ही विश्लेषण हे दाखवतोय. या षटकामध्ये किती धावा आलेल्या आहेत? सोळा धावा या षटकात आलेल्या आहेत. म्हणजे 9 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 9 धावा. हा चेंडू हवेत आहे. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. एक मात्र बघायला मिळतंय की प्रवीण पॅन्थर संघाचं जे क्षेत्ररक्षण आहे ते अतिशय खराब आहे. प्रवीण पॅन्थर संघाचं क्षेत्ररक्षण जे अतिशय खराब आहे. क्षेत्ररक्षण सुधारणा होणं गरजेचं आहे. खराब क्षेत्ररक्षण. सासोपे झेल सोडलेले आहेत. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावा. 1-7 1-7. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 2 धावाने हा सामना जिंकलेला आहे प्रवीण पॅन्थरने. पण मात्र सामना जरी जिंकलेला असला तरी मात्र या संघाला आत्मपरीक्षण करावं लागेल. क्षेत्ररक्षण जे आहे ते अतिशय खराब झालेलं आहे.